नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुळी धामणगाव तालुका शिल्लोड जिल्हा परमी। राज्यामध्ये दरवर्षी 11, 12, 13, 14, 15 जुलै दरम्यान पाऊस येतो, हे कायमचं सर्वांनी लक्षात घ्यायचं। दररोज राज्यामध्ये काय होणार आहे, दररोज 2-2 दिवस एक भागात मुक्काम करणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचे पिकं जोमाने येणार आहेत। म्हणून हे सर्वांना सांगतोय, राज्यात सांगायचं झालं तर सगळ्याचे पिकं जोरात आहेत, कोणाचंच पीक सुकणार नाही। कारण की या वर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की या वर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही, म्हणजे नॉन स्टॉप चालू राहील। 4 दिवस एखाद्या विदर्भात राहील तर 4 दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहील, 4 दिवस मराठवाड्यात राहील, 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात राहील, पण पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण आणखीन एक परत तर राज्यात सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात 14 जुलै 14, 15, 16, 17, 18, 19, 20 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे। दररोज एका भागात 2-2 दिवस एका भागात मुक्काम करणार आहे आणि जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ओढे नाले करणारा पाऊस राहणार आहे, काही ठिकाणी रिमझिम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जशी वापसा भेटेल तसं तुम्ही तुमचे तण नियंत्रण करून घ्या, म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो। पण राज्यामध्ये सांगायचं झालं 24 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत एक सांगू इच्छितो की राज्यात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। पाऊस पडल्याच्या नंतर राज्यामध्ये काय होतं की पुलाच्या फरशीवर पाणी येतं। माझी सर्वांना विनंती आहे की पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास ते पूल ओलांडू नका, कारण की हे जे 10 ते 26 जुलैचा जे पाऊस पडणार आहे, 10 ते 26 जुलैपर्यंतच्या दरम्यानचा पाऊस पडणार आहे। ओढे नाले येणार, ओढ्या नाल्याला पाणी येणार आहे आणि काय करतात, आपल्याला घरी जायची घाई असल्यामुळे पुल ओलांडतात। म्हणून माझी सर्वांना एक विनंती, पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून सर्वांना विनंती। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।